पाणीपट्टीची थकबाकी जवळजवळ 95 कोटी आणि 641 नळ जोडण्या केल्यात खंडित। हा प्रकार बघायला मिळाला आहे नाशिकमध्ये। मार्च एंड नंतरही नाशिक महापालिकेकडून साधारण 95 कोटीच्या थकीत पाणीपट्टी वसुलीसाठी मोहीम सुरू आहे। आतापर्यंत 641 थकबाकीदारांच्या नळ जोडण्या खंडित करण्यात आल्या। घरपट्टीची विक्रमी वसुली होत असताना पाणीपट्टीची थकबाकी 100 कोटींच्या घरात आहे। शहरात एकूण 2,07,000 नळ जोडणी धारक असून त्यापैकी 44,385 नळ जोडणी धारकांकडे साधारण 95 कोटींच्या वर पाणीपट्टी थकीत आहे। वारंवार सूचनापत्रे देऊनही वसुली होत नसल्यामुळे पालिकेने 22 फेब्रुवारी पासून बड्या थकबाकीदारांविरोधात कारवाईची मोहीम सुरू केली आहे। गेल्या महिन्याभरात 641 थकबाकीदारांच्या नळ जोडण्या खंडित करण्यात आल्या, तर सिडकोतील सर्वाधिक म्हणजे 298 थकबाकीदारांच्या नळ जोडण्या खंडित करण्यात आल्या। त्याखालोखाल सातपूर 133, नाशिक रोड 144, पंचवटी 82, नाशिक पूर्व 8 तर नाशिक पश्चिम मध्ये 6 नळ जोडण्या खंडित करण्यात आल्या। थकबाकीदारांनी थकीत रकमेचा भरणा पालिकेकडे न करता परस्पर नळ जोडणी केली तर गुन्हे दाखल होणार असल्याचं पालिकेकडून सांगण्यात आलं। त्यामुळे आता नाशिककरांवर पुन्हा पाणी संकटाला सामोरं जाण्याची वेळ येणार। ब्युरो रिपोर्ट 9 न्यूज महाराष्ट्र।